त्या फॅक्टरकडे तुम्ही कसं पाहत होतात, म्हणजे भाजप म्हणून कसे पाहत होतात? असं आहे ना की एखादं जनतेमध्ये जाऊन व्यावहारिक राजनीती आणि तात्विक राजनीती याच्यामध्ये आकड्यांची करणं, तत्वज्ञान सांगणं, ह्याने कधी राजनीती चालत नसते. राजनीती ही परिस्थितीचा अंदाज, जनमनाचा कानोसा घेऊन त्या ठिकाणी करावी लागते. जसं आता आपण चर्चेमध्ये म्हणालात की भारतीय जनता पार्टीला जातीयतेचा चक्रव्यूह बिहारमध्ये भेदता आला नाही. होय, सत्य आहे. त्याचं कारण आमच्या विरोधकांनी, मी ते पक्षाभिनिवेशाने बोलत नाही, आम्ही जातीवादी आहोत, आम्ही उच्चवर्णीयांचे आहोत, आम्ही शेठजी भटजींची पार्टी जनसंघापासून आम्हाला लोक बोलत होती. पण आम्ही एवढं लक्षात ठेवलं आहे, जर आपल्याला राजकीय उद्दिष्ट गाठायचं असेल तर हळूहळू आम्हाला अभिमन्यू करून घ्यायचा नाही. आमचा चक्रव्यूहामध्ये आत गेलं आणि मग तिथे त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून मारलं अभिमन्यूला, त्याचं आम्हाला सगळ्यांनी मिळून राजकीयदृष्ट्या तिथे तळात ठेवायचं नाही. आम्ही चक्रव्यूहात जाण्यापूर्वी तो जाण्याबरोबर बाहेर कसं यायचं याची राजनीतीवर आम्ही अधिक लक्ष देतो. आणि म्हणून हळूहळू तू सामाजिक समरसता, आमचा उद्देश काय अंतिम या देशामध्ये जात पात विरहित हिंदू समाज निर्माण करणं, राष्ट्रीय प्रवृत्तीचे लोक निर्माण करणं, हा उद्देश आहे. हे दुर्दैव आहे या देशाचं किंवा जास्तीत जास्त महाराष्ट्रात आता ते उफाळून निघालंय आणि त्याची चिंता आपण सगळ्यांनी म्हणून केली पाहिजे. कधीही नव्हतं बिहारमध्ये एखादा चांगला उमेदवार याच्यापेक्षा माझ्या जातीचा उमेदवार याला निवडून द्या, ते महाराष्ट्रात होऊ घातली ती काय. जरांगेंच्या आंदोलनानंतर या देशात कधीही नव्हते इतके जातीचे मोर्चे निघायला लागले. त्या सगळ्या जाती त्या आपल्या आपण एक आहोत ही भावनाच नाही. मग कुणबी समाजाचे मोर्चे निघायला लागले, धनगर समाजाचे मोर्चे निघायला लागले, आणखीन कुठल्या समाजाचे मोर्चे निघायला लागले. जे या देशामध्ये तथागतित पुरोगामी डावे यांना हवंय की इथे अशांतता निर्माण करावी, जनतेमध्ये फूट पाडावी, राजनीती तुमची यशस्वी होईल. हो, सत्ता तुम्हाला मिळेल, सत्तेचा मुकुट तुमच्या डोक्यावर येईल, पण राज्य उद्ध्वस्त होईल, समाज उद्ध्वस्त होईल, देश उद्ध्वस्त. बिहारमध्ये आम्ही तो आतताईपणा करू इच्छित नाही. लोकांना विश्वासात घेऊ, भले मग नेतृत्व दुसऱ्याला द्यावं लागलं तरी चालेल. नाही, पण माझा प्रश्न मी पुन्हा विचारतो. पीके या फॅक्टरकडे, म्हणजे प्रशांत किशोर या फॅक्टरकडे तुम्ही कसे पाहत होतात भाजप म्हणून? हा, मला सांगत, सॉरी मी जरा थोडं माझा डिरेल झाली गाडी, सॉरी. डिरेल पण अनुरूप होती. प्रशांत पीपी फॅक्टर हा जो फॅक्टर आहे याची आम्ही फार मोठी चिंता केली नाही, कारण एखाद्या निवडणुकीत एखाद्याचा कल दिसला, त्यांनी आदर्शवादाचे अतिशय चांगले मॅनिफेस्टोमध्ये मांडले, पण त्याची व्यवस्था कशी करणार मी? हा माणूस सत्तेवर येईल की नाही, याच्या आले तर 30-40 लोक येतील. मी मगाशी जे म्हणालो, जनता परिपक्व आहे. माझं मत फुकट जाता कामा नये आणि माझं मत योग्य ठिकाणी गेलं पाहिजे, ही आता मतदारांना कळायला लागले. पहिलं योग्य ठिकाणी गेलं पाहिजे आणि दुसरं पीकेला देऊन काय उपयोग होणार होता. हा नंतर कॉम्प्रोमाइजच करणार, वेटीचंच धरणार. मैं सपोर्ट करता हूं, मुझे ये चाहिए, मैं सपोर्ट करता हूं, मुझे ये चाहिए. ही राजनीती बिहारमध्ये लोकांना नको होती आणि म्हणून मी बिहारच्या जनतेच्या परिपक्वतेला सॅल्यूट करतो. पीके सध्या जे म्हणजे इलेक्शन कमिशनची ताजी आकडेवारी आली, त्यातले आकडे खूप इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे भाजपाला आत्तापर्यंत जी मतमोजणी झाली आहे त्याच्यामधले 22.75% मतं भाजपाला मिळाले आहेत. मागच्या वेळेस 2020ला भाजपाची एकूण मतांची टक्केवारी होती 19.46, म्हणजे जवळपास 3% वाढ झालेली. जेडीयूचा जो परफॉर्मन्स दिसतोय आपल्याला, जेडीयूला मागच्या वेळेस 15.4% मतं होती, ती यावेळेस 18.4 पर्यंत गेलेली आहे. म्हणजे 3% भाजपाची, 3% जेडीयूची मतं वाढली आहेत आणि लोजपाची 5.5% मतं ऍड झाली आहेत. आणि त्याच्या सगळ्याची आकडेवारी याच्यात मला वाटतं रिफ्लेक्ट होते. अगदी या आकडेवारीवरनं आपण बघतोय की जवळपास 11 ते 12% मतं सत्ताधाऱ्यांना जास्त मिळालेली आहेत. प्रशांत, मुद्दा असा आहे, पीके फॅक्टर आपण विचार करत होतो. पीके फॅक्टर म्हणजे एक असा डॉक्टर असतो की जो ज्याच्या हाताला गुण असतो आणि जो जिकडे तिकडे जाईल चांगला अक्षर इलाज करण्यासाठी प्रसिद्ध असतो, पण स्वतःचा इलाज मात्र नीट करता आला नाही. म्हणजे एक कार्टून मी बघितलं होतं, त्या कार्टूनमध्ये असं होतं की रणनीतिकार प्रशांत किशोर यांना नेता प्रशांत किशोर विचारतोय की माझ्या जागा किती येतील. पुरेसं बोलकं कार्टून होतं, पण पीके फॅक्टर का चालला नाही, काय कारण वाटतात? नाही, चांगला समीक्षक हा चांगला दिग्दर्शक होऊ शकेलच असं नसतं, किंवा खेळाबद्दल चांगली कॉमेंट्री करता येते म्हणून तुम्ही प्रत्यक्ष मैदानामध्ये चांगलं खेळालच असं नसतं. तेच आपल्याला याच्यामध्ये दिसतंय. आणि त्याच्याबद्दलचा खरं तर मला एक बेसिक प्रश्न पडला आहे की जे प्रशांत किशोर
इतरांचं कॅम्पेन खूप क्रिएटिव्हली आणि खूप इंटरेस्टिंगली डिझाईन करतात, ते स्वतःचं कॅम्पेन वेगळ्या पद्धतीनं का करू शकले नाहीयेत? म्हणजे बिहारमध्ये जनसुराजनं केलेली पदयात्रा, जवळपास 3000 किलोमीटरचा प्रवास केला त्यांनी 2022 पासून. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या इतर आयडिया म्हणजे 2024चं म्हणजे एक नक्की आहे की देशाच्या इतिहासामध्ये पॉलिटिकल कॅम्पेन अभिनव पद्धतीनं करण्यामध्ये किंवा जी एक वेगळी पद्धत आलेली आहे त्याच्यातलं श्रेय एक प्रशांत professionalism किशोर यांना त्याला. जातं. चाय पे चर्चा असेल, घर घर मोदी असेल, बऱ्याच ज्या कन्सेप्ट आहेत ते त्यांच्या आहेत. अशी एखाद्या कन्सेप्टची चर्चा त्यांच्या बाबतीत का नाही झाली बिहारमध्ये? आणि असं आहे की 2 वर्षापूर्वी त्यांनी सगळं मोबिलायझेशन सुरू केलं हो, आणि निवडणुकीच्या काळात ते शांत झाले. म्हणजे आणि- कासव आणि सशाची शर्यतीसारखं ते ऐन निवडणुकीत झोपले का? कारण एक काही म्हटलं तरी बिहार इलेक्शनचा टोन सेट करण्यात, बरोबर, मुख्य मुद्दे चर्चेत आणण्यात त्यांचा मोठा वाटा 100%. म्हणजे माझा प्रश्न हा होता की त्यांनी अर्धवट निवडणूक सोडून दिली असं वाटत होतं. नाही, त्यांच्या बाबतीत जो सातत्यानं आरोप होत होता की ते कोणाचे तरी एजंट आहेत, म्हणजे इकडचे त्यांना म्हणत होते की तुम्ही बीजेपीचे एजंट आहात, तिकडचे त्यांना वेगळ्या पद्धतीने म्हणत होते, वोट कटवा वगैरे. पण एक नक्की दिसतंय की प्रशांत किशोर यांचा जर आपण आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर त्यांनी सगळ्यांसोबत काम केलेलं आहे. म्हणजे आता नितीश कुमार यांचे ते रणनीतिकार होते की ज्यावेळी भाजपचे होते. भाजपच्या समोर त्यांनी त्यांना जिंकून दिलेलं होतं. मोदींच्या सोबत काम केलेलं आहे. म्हणजे सुरुवातच त्यांची गुजरात इलेक्शन पासून 2012च्या झालेली होती. त्याच्यानंतर ममता बिहार तर आहेच, ममतासाठी काम ममता केलेलं आहे. आहे, डीएमके स्टॅलिन आहे, पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आहेत, इव्हन आदित्य ठाकरेंना पण ते महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या वेळी भेटलेले होते. तर जो माणूस मुळात पर्सनॅलिटी बेस्ड कॅम्पेनवरती विश्वास ठेवतो की त्याला माहिती आहे भारतीय जनमानसाची नस जी आहे त्याला एक हिरो लागतो आणि त्याच्या भोवती सगळा प्रचार जो आहे तो केंद्रित करावा लागतो, ते स्वतः का निवडणूक लढले नाही? त्यांनी स्वतः मैदानात उतरलं असतं तर किमान जनस्वराज्याची काहीतरी एक चर्चा झाली असती. पण ते त्यांनी ऐनवेळी बॅकआउट केलं. आधी ते सांगत होते की मी तेजस्वीच्या विरोधात राघोपूरमधून लढणार आहे, ऐनवेळी ती माघार घेणं. दुसरं म्हणजे त्यांचे बरेचसे उमेदवार जे आहेत ते पळवले गेले. मग त्यांनी अमित शहांच्यावरती पण आरोप केला की माझी पार्टी फोडली जाते वगैरे वगैरे. तर असं सगळं केल्यामुळं प्रशांत किशोर मुळातच कुणाच्यासाठी लढतायत हा प्रश्न जो आहे तो उपस्थित झाला असेल आणि त्याच्यामुळं हे जे रिफ्लेक्शन जे आहे ते दिसतंय. आता एक मुद्दा हा पण आहे की माध्यमांचं लक्ष प्रशांत किशोर यांच्याकडे अधिक आहे एक तिसरी पार्टी म्हणून. पण बिहारमध्ये अशा भूमिका बजावणाऱ्या इतर अनेक पार्टीज आहेत आणि त्यांचं नेमकं काय झालेलं आहे आपल्याला आकड्यांमध्ये बघावं लागेल. जसं की मुकेश साहनी VIP पक्षाचे ते घटक आहेत आणि मागच्या वेळी त्यांनी ऐनवेळी पार्टी बदललेली होती. यावेळी त्यांना थेट उपमुख्यमंत्रीपद जाहीर करण्यात आलेलं होतं काँग्रेस आणि RJD कडनं. त्यांना किती जागा आल्यात, त्यांनी किती MIM तर मागच्या वेळी 5 जागा जिंकल्या केला होता. बरोबर. साधारण यावेळेस त्यांना 1.5% आसपास मत आहेत आतापर्यंत जी मिळाली. मागच्या वेळी बसपाची पण मतं खूप निर्णायक ठरली. मागच्या वेळेस बसपा आणि त्यांनी जी आघाडी उभी केली होती विशेषतः सीमांचलमध्ये त्याचा मोठा परिणाम झाला. अगदी. पण राहुल मला सांग की त्याला जोडून एक मुद्दा की जेव्हा एक राजकीय नेता असा म्हणतो की मैं 5 साल यहाँ रुकने वाला हूँ, अगर अभी मुझे चांस नहीं मिलता है तो मैं आगे जाके रुकूंगा, देखूंगा. तोच नेता जर निवडणुकीच्या रिंगणातच नाहीये, ते 2 विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढणार होते, ऐन वेळेला काय जादू झाली ते निवडणुकीच्या रिंगणातनं बाहेर पडले. बरं, त्यांनी तेजस्वीवरती खूप आरोप केले की हा 4थी पास आहे, 7वी पास आहे, 9वी पास. त्यांच्या पक्षाचा जो प्रमुख आहे तिथला तो पण 12वी पास आहे. असे छोटे छोटे मुद्दे विरोधकांनी शोधले. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट ते म्हणजे ते भाजपची बी टीम आहे अशा पद्धतीचं जे एक नेरेटिव्ह सेट झालं ते बहुधा त्यांच्या विरोधात गेलेलं आहे. स्वतः निवडणुकीच्या रिंगणात नाही आहेत. आणि प्रशांत म्हणाला त्याप्रमाणे त्यांच्या संपूर्ण कॅम्पेनचा भाग हा पदयात्रेवरती अधिक होता. लोकांना आपण जाऊया, भेटूया आणि सिव्हिल सोसायटीतनं जे लोक आणले ज्यांना तशी काही राजकीय पार्श्वभूमी नाही, या सगळ्याचं एकत्रित गणित बहुधा असं दिसतंय की बिहारच्या मतदारांनी असा विचार केला असेल की हे जर अल्टरनेटिव्हच नाहीयेत तर पुढे कधीतरी यांचा विचार करू. राजकारणच पदयात्रावर त्यांनी काय करायचं काहीतरी प्रसार होतो. म्हणजे फोर्ब्स मासिकाचा एक सर्वे होता, मला वाटतं एक 2019च्या आधी. तेव्हा असं त्यांनी सांगितलेलं होतं की भारताच्या राजकारणामध्ये पुढच्या 2-3 दशकांसाठी ज्या उभरत्या नेतृत्वावरती त्यांचा विश्वास आहे त्याच्यामध्ये 2 नावं आलेली होती जी बिहारमधली होती, कन्हैया कुमार आणि प्रशांत किशोर. आता ते प्रशांत किशोर की जे एरवी इतरांचं कॅम्पेन डिझाईन करत होते, त्यांना स्वतःला राजकीय महत्वाकांक्षा किती आहे हे याच्यामध्ये दिसलं. आणि पहिली निवडणूक आहे ज्याच्यामध्ये ते असे अपयशी झालेले आहेत.
त्यांच्या एकूण राजकीय वाटचालीची तुलना करताना आपल्याला साहजिक आहे की ती आम आदमी पक्षाची करावीशी वाटते, कारण थोडाफार थोडासा म्हणजे केजरीवाल यांचा जो प्रवास राहिलेला आहे, हां म्हणजे प्रशांत किशोर यांची तर विदाऊट म्हणजे त्यांची आयडिओलॉजी काही नाही आहे, पैसा पॉवर हीच त्यांची आयडिओलॉजी आहे हे दिसतंय, कारण त्याच्याशिवाय काही म्हणजे इतक्या प्रॉमिसिंग चेहरा असा म्हणून समोर येत असताना अचानक हा आत्मघात व्हावा असं काहीतरी झालंय. पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर टाकूयात. भाजप 80, जेडीयू 83, काँग्रेस 6, पीके 0, लोजपा 23, आरजेडी 36 आणि इतर 15. कलांमध्ये एनडीएची 200 जागांकडे वाटचाल होताना दिसते. अतिशय मोठं यश एनडीएला मिळताना दिसते. नंबर 1 पदासाठी एनडीएतील 2 पक्षांमध्ये चुरस आहे, जेडीयू आणि भाजप. पुन्हा एकदा आपण लोजपाबद्दल, हा एक मोठा फॅक्टर आहे, त्याकडे जाणार आहोत. पण हां, ह्या निकालाची तुलना महाराष्ट्र बरोबर करायला पाहिजे. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये 230, 233 जागा जर महायुतीला येत असतील, जवळपास तसंच रिफ्लेक्शन आहे. तर हे गणिती काय आहे? हे केवळ रेवडी कल्चरमुळे झालंय का भाजपला असली कुठली तरी एखादी गणिती समजलेली आहे सामाजिक स्थितीची त्याच्यामध्ये आहे, की खरोखर त्यांचं निवडणूक व्यवस्थापन खूप अफलातून आहे? कारण महाराष्ट्रापाठोपाठ एवढा मोठा त्यांना 243 पैकी जर 200 जागांवर पुढे असतील, मी म्हटलं की महाराष्ट्र बरोबर त्याची तुलना त्या अर्थाने होऊ शकते.